हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज सकाळचा व्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. यशूने उठल्याबरोबर काय हाल केले आहेत सोप्याचे, पूर्ण हॉलचं. तिचं असंच असतं, पूर्ण सकाळमध्ये उठली का दूध पिलं गेल्यानंतर मग तिचं सुरू होऊन जातं सगळं इकडे तिकडे अस्ताव्यस्त करणं. मी तुम्हाला माझ्या गॅलरीचा व्ह्यू दाखवते. किती सुंदर आज ऊन पडलेला आहे. 2 दिवसापासून पाऊस चालू होता, तर पूर्ण गारवा, थंडगार वातावरण होतं. आज ऊन पडल्यामुळे किती छान व्ह्यू दिसत आहे. सो मी आता असं एक एक करत सगळं आवरायला सुरुवात करेल. आधी बेडरूममध्ये आली. आज चहा वगैरे आधीच पिऊन झाला होता आणि आज थोडं तब्येत विकनेस असल्यामुळे मी सकाळीच आधीच आंघोळ करून घेतली, म्हणजे जेणेकरून फ्रेश वाटेल मला. त्यानंतर मग मी चहा वगैरे घेतले आणि मग बेडरूम आवरायला आधी घेतला. काल जरा रात्रीपासूनच असं एकदम अस्वस्थ वाटत होते मला. रात्रभर झोपही नाही लागली. असं सारखा एक पाय खूप दुखत होता आणि पहाटे तर खूप म्हणजे जागीच होती मी. पहाटे झोपच नव्हती लागत आणि पाय दुखत असल्यामुळे तर जास्तच त्रास होत होता. पण आपल्याला नाईलाज असतो. घरातले जे काही आपण एक्स्ट्राचं, ज्या दिवशी बरं नाही वाटत त्या दिवशी एक्स्ट्राचं काम तर काही नाही करू शकत, पण जे रोजचं रुटीन असतं ते तर आपल्याला फॉलो करावेच लागते. त्याला दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे मी आधीच सकाळी फ्रेश होऊन गेली, जेणेकरून मला थोडं बरं वाटेल आणि मग मी घरातही थोडंफार जे काही यशस्वीनी करून ठेवलं आहे किंवा मग जी सकाळची पूर्ण रुटीन आहे रोजची, ती तरी ॲटलिस्ट मी थोडंफार करू शकेल. म्हणून मी आधी फ्रेश होऊन गेली, चहा घेऊन घेतला आणि मग माझ्या कामांना सुरुवात केली. आता माझा बेडरूम आवरला गेला, मग मी हॉलचं सगळं आवरायला घेतलं. जेव्हा लहान मुलं घरात असतात तेव्हा आपल्याला आजारपण काय आहे याकडे तर पूर्णपणे दुर्लक्षच करावं लागतं. सारखं त्यांच्या मागे फिरावं लागतं. आणि आता हे बघा, मी जरी सोफा आता क्लीन करेल तरी तिचं मध्ये मध्ये असंच चालू राहील. ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. ती एकही मिनटं अशी शांत बसूच शिकत नाही एका जागेवर. तिचं चालूच असतं दिवसभर असं. तिला खूप मला असं लाडीगोडीने तिला जर रागवून जर काही सांगितले तर मग ती गोष्ट ऐकणार नाही. तिला मला असं खूप लाडात पॅम्पर वगैरे करून तिला खूप रिक्वेस्ट करून की मला करू दे तू आता. मग आतासुद्धा तिचं मला चिडवणं चालू आहे की तू कर मम्मा, मी परत तिथेच बसेल. तुला ती हसते. तिला शेवटी मी परत तिच्या चेअरवर बसवायला नेलं, पण ती नाही ऐकणार. ती परत येईल. त्यामुळे मग मी तिला ॲपल खायला दिले. तिला असं काहीतरी खायला आणून दिलं का मग ती बसते एका ठिकाणी शांत. तिला असं मला चिडवायला खूप मजा येते आणि मला तिचं तसं ते क्यूट चेहरा बघून खूप भारी पण वाटतं आणि कधी कधी जास्त असं चिडचिडही होऊन जाते. पण जेव्हा ती असा फेस करते ना, मग सगळा राग असा नाहीसा होऊन जातो. पण लहान पोरं जेव्हा घरात असतात तेव्हा रौनक वेगळीच असते. ती 1 मिनटं जरी इकडे तिकडे गेली, मी तिला लगेच शोधायला लागते. किंवा माझं तिच्यासोबत असं थोडंफार मध्ये मध्ये खेळणे चालूच असते. आणि तिलाही तसं मस्ती वगैरे करायला माझ्यासोबत खूप आवडते. माझा
हॉल वगैरे पूर्ण सोफा वगैरे सेट केला गेला. मी आता झाडू मारायला घेतला. तिला असं काही खायला दिला का ती निवांतपणे बसलेली असते आणि माझी गंमत बघत बसते. आज तरी मला उठायला खूप बराच उशीर झाला होता, त्यामुळे मी लवकर फटाफट आवरून स्वयंपाकाला लागली. मेरा पास है, तुझे मेरे पास है. असं करे बघ. Here is a bus go round and round, round and round, round and round. ही चटकाला गेला तुला. Here is a bus go round and round, round and round. Here is a bus go round and round and round. Johnny म्हणून दाखव. Yes, Papa. Eating sugar. No, Papa. Telling lies. Open your mouth. तर असं तिचं माझ्यासोबत बराच वेळ पोएम वगैरे म्हणणं चालूच होतं. आणि लाईट गेली होती, त्यामुळे ती मग तशी एकटी राहू शकत नाही. मग ती माझ्याकडेच तिने बसणं प्रेफर केलं. या सोयाबीनचा साधा सिंपल पुलाव बनवते. खूपच सिंपल वेने बनवते मी हे, पण तिला खूप आवडतं सोयाबीन टाकलेला पुलाव. त्याच्यामुळे मी बनवला आज पोळ्याचं काहीतरी नवीन बनव म्हटलं. देवाला नैवेद्य घालू, पण आज तब्येत माझी बरी नसल्यामुळे आणि शिवाय सकाळी फक्त ती आणि मीच असल्यामुळे मग मी काही बनवले नाही. आता संध्याकाळी बघू काय होते. तो तिचंही जेवण झालं. आता हा बघा असा पुलाव खूपच टेस्टी लागतो हा पुलाव. त्यानंतर मी थोडा आराम केला. मग मला थोडं फ्रेश वाटायला लागले. मग मी चहा ठेवला. मग चहा होईपर्यंत मग काय करू, कारण मला तर तो उकळून पिल्याशिवाय जाणार नाही. त्याच्यामुळे मग मी तो स्लो गॅसवर उकळायला ठेवला. त्यानंतर मग मी जे काही वाळलेले कपडे होते ते त्यांना घडी घालायला घेतलं. मग असं एक एक सगळ्या घड्या घालत गेली. असं जो काही गोष्टी म्हणजे आपण थोडं निवांतपणे सोडून मग दुसरं काम करू शकतो, अशा वेळेस आपण प्रेफर करतो की थोडं एक्स्ट्राचं काम करूनच घ्यावं. त्याशिवाय मनालाही असं काम म्हणजे हे वाटत नाही की आपण काहीतरी आज काही एक्स्ट्राचं केलं नाही दिवसभर असं. ही अशी रोजची बरीच बारीक सारीक कामं जे असतात ते आपल्याला डेली करावेच लागतात. त्याला पर्याय नसतो, काही का असेना. म्हणून मी आजचे हे तुम्हाला माझे एकदम सिंपल रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केला. रोज माझे काही ना काही म्हणजे जे माझ्यासोबत रिअल होत जाईल, काही नवीन नवीन गोष्टी किंवा मी एक्स्ट्राचे काही काम करत राहील, तसं त्या गोष्टी मला शेअर करायला आवडेल तुमच्यासोबत. माझं जरा आत्ता नवीन चॅनल असल्यामुळे मला अजून तरी
थोडे दिवस लागतील पूर्णपणे कॅमेरासमोर बोलण्यासाठी, तरी माझा मी प्रयत्न करते. अशा प्रकारे माझी ही कपड्यांची घडी घालून झाली. चहाही झाला माझा. कारण माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स. आपण भेटूया उद्या. बाय.